हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर। उद्या 16 ऑगस्ट शुक्रवार श्रावण महिन्यातील एकादशी आहे। हिला पुत्रदा एकादशी असं म्हटलं जातं। वर्षभरात दोनदा पुत्रदा एकादशीचे योग जुळून येत असतात। पहिली पुत्रदा एकादशी ही श्रावण महिन्यात असते, तर दुसरी पुत्रदा एकादशी ही पौष महिन्यात असते। तर मराठी महिन्यांनुसार ही वर्षभरातील पहिली पुत्रदा एकादशी आहे। नावातच या एकादशीचा महत्त्व दडलेला आहे। पुत्रदा एकादशी ज्या लोकांना वर्षानुवर्षापासून संतान प्राप्तीची अडचण आहे, ज्यांना संतान प्राप्ती होत नाही, तर त्यांनी हे पुत्रदा एकादशीचं व्रत नक्की करावं असं सांगितलं जातं। कारण या व्रताच्या प्रभावामुळे संतान प्राप्तीचे योग जुळून येतात असं म्हटलं जातात। मुलाबाळांच्या कल्याणासाठी, सुखसमृद्धीसाठी ज्यांना मुलं बाळ आहेत ते लोक हे व्रत करत असतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुत्रदा एकादशीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे। तर ती वस्तू कोणती आहे, कशी अर्पण करायची, कधी करायची याबद्दलची सविस्तर माहिती सांगणार आहे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला योग्य ती माहिती मिळेल। व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये सर्वांनी जय हरी असं जरूर लिहा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर हा उपाय आपल्या मुलांसाठी प्रत्येक आईने करायचा आहे। प्रत्येक आईने ही वस्तू तुळशीला अर्पण केल्यामुळे आपल्या मुलाबाळांच्या अभ्यासात ज्या अडचणी असतात, त्यांच्या मार्गात जे अडथळे असतात, त्यांचं अभ्यासात लक्ष लागत नसतील, सर्व प्रकारचे दोष नष्ट होतील आणि मुलांच्या प्रत्येक इच्छा देखील पूर्ण होतील। त्यामुळे प्रत्येक आईने उद्या हा उपाय आपल्या मुलांसाठी नक्की करायचा आहे। त्यासाठी तुळशीला नक्की कोणती वस्तू अर्पण करायची आहे, त्यानंतर त्या वस्तूचं काय करायचं आहे, अशी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्यासाठीच तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। उद्या 16 ऑगस्ट पुत्रदा एकादशी तर आहेच, पण त्यासोबतच अनेक शुभयोग देखील तयार होत आहे। त्यामुळे या शुभयोगांमध्ये आपण आपल्या ज्या काही सेवा करतो, उपासना करतो, तर त्यांचं फळ आपल्याला लवकर मिळतं, त्वरित मिळतं। त्यामुळे उद्या हा उपाय आपण नक्की करायचा आहे। प्रत्येक आईने आपल्या मुलाबाळांसाठी हा उपाय नक्की करायचा आहे। तर हा उपाय आपल्याला नक्की का करायचा आहे त्याचं कारण आपण सर्वप्रथम जाणून घेऊया। तुळशीला विष्णुप्रिया असं देखील म्हटलं जातं। भगवान विष्णूंना तुळस ही अत्यंत प्रिय आहे। त्यामुळे आपण जे काही उपाय पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुळशीला करू, तर त्या उपायांमुळे आपल्याला त्याचं फळ नक्की मिळेल, म्हणून हा उपाय आपल्याला करायचा आहे। कधी कधी आपली मुलं खूप चिडचिडेपणा करतात, अभ्यास करत नाही, त्यांचा अभ्यासात मन लागत नाही। मग मुलांनी अभ्यास केला नाही की साहजिकच त्याची चिंता आई वडील करू लागतात। कधी कधी असं देखील असतं की मुलं खूप अभ्यास करतात, खूप मेहनत करतात, तरीही त्यांना पाहिजे तसं यश मिळत नाही। त्यामुळे आई वडील देखील चिंता करायला लागतात, त्यांच्या मार्गात अडथळे येऊ लागतात, मुलांची प्रगती होत नाही। किंवा तुमची मुलं मोठे असतील, खूप शिकूनही त्यांना चांगली नोकरी मिळत नसेल किंवा त्यांची नोकरीत प्रमोशन होत नसेल, तर अशा मुलांसाठी किंवा मुलींसाठी प्रत्येक आईने हा उपाय करायचा आहे। समजा काही आई म्हणू शकता की आमचे मुलं बाळं आमच्याजवळ राहत नाही, ते दूर राहतात, परदेशात राहतात, शिकायला आमच्यापासून हॉस्टेलला दूर राहतात, तरीही तुम्ही हा उपाय उद्या नक्की करू शकता। समजा एखाद्या आईला मासिक पाळीची अडचण असेल, तर अशा वेळेस हा उपाय तुम्हाला करता येणार नाही। घरातील इतर सदस्याकडून तुम्ही हा उपाय नक्कीच करून घेऊ शकता। समजा सुतक असेल तर हा उपाय तुम्ही करता येणार नाही। पुढच्या पुत्रदा एकादशीला तुम्ही मात्र हा उपाय नक्की करू शकता। तर उपाय नक्की काय करायचा आहे, कसा करायचा आहे ते आता आपण जाणून घेऊया। उद्या पुत्रदा एकादशी आहे, त्यामुळे सकाळी लवकर उठायचं, ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचा प्रयत्न करायचा। सर्वप्रथम स्वच्छतेची सर्व कामे आवरून घ्यायची। आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याशी हळद मिश्रित पाण्याचा तुम्ही सडा टाकू शकता। अंगण स्वच्छ झाडून घ्यायचं। मुख्य दरवाजाजवळ देखील स्वच्छता करून घ्यायची। घरातील फरशी पुसताना त्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि चिमूटभर जाड मीठ टाकून ही फरशी आपण पुसायची आहे। त्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याचं पूजन देखील आपण करून घ्यायचं आहे। तर उंबरठ्याचं पूजन कसं करायचं याबद्दलची माहिती मी तुम्हाला या अगोदर एका व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे, तुम्ही ती व्हिडिओ बघू शकता। त्यानंतर आपली देवपूजा करून घ्यायची। देवपूजा करत असताना बाळकृष्ण आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये असतात, तर त्या बाळकृष्णाच्या मूर्तीला आपण शुद्ध पाण्याने, त्यानंतर पंचामृताने, परत शुद्ध पाण्याने अभिषेक घालून घ्यायचा आहे। अभिषेक घालत असताना पंचामृतम स्नानम समर्पयामी, सुधामूर्ती स्नानम समर्पयामी या मंत्राचा जप देखील आपल्याला करायचा आहे। त्यानंतर आता आपल्या मुलांसाठी आपल्याला जो उपाय करायचा आहे तो संध्याकाळी करायचा आहे। संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस, म्हणजे देवी लक्ष्मीचं घरात येण्याची जी वेळ असते, संध्याकाळी साधारणतः 6:30 ते 7:30 या दरम्यान आपल्याला हा उपाय करायचा आहे। त्यासाठी आपल्याला कणिक भिजवायचं आहे। कणिक घ्यायचं, त्यामध्ये थोडीशी
चिमूटभर हळद टाकायची आणि घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा. आणि त्यापासून समजा तुम्हाला 2 मुलं असतील, 3 मुली असतील, तर प्रत्येकासाठी आपल्याला वेगवेगळे दिवे बनवायचे आहे. समजा तुम्ही प्रत्येक मुलासाठी 1 दिवा बनवला तरीही चालेल. विषम संख्येमध्ये आपल्याला दिवे बनवायचे आहे. 3-3 बनवले प्रत्येकासाठी, 5-5 बनवले प्रत्येकासाठी तरीही चालतील. 1-1 बनवला तरीही चालेल. त्या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचे तूप घालायचे आहे आणि 2 वातींची 1 वात तयार करून त्यामध्ये आपल्याला 2 फूल असलेल्या लवंगा आणि 2 वेलदोडे प्रत्येक दिव्यामध्ये घालून घ्यायचे. हे दिवे आपल्याला आपल्या देवघरासमोरच प्रज्वलित करून घ्यायचे. एका ताटामध्ये हे दिवे ठेवायचे आणि त्या दिव्यांनी आपल्याला आपल्या देवघरात असणाऱ्या बाळकृष्णाच्या मूर्तीला ओवाळून घ्यायचं आहे. त्यानंतर ते ताट तसंच उचलून आपल्या तुळशी वृंदावनाजवळ न्यायचं. तुळशीची दुरूनच पूजा करून घ्यायची आहे, कारण एकादशीच्या दिवशी आपण तुळशीला स्पर्श देखील करत नाही किंवा पाणी घालत नाही. त्यामुळे दुरूनच तुळशीची पूजा करून घ्यायची. या दिव्यांनी तुळशीला ओवाळून घ्यायचं आणि आपली जी काही इच्छा असेल ती इच्छा तुळशी मातेला सांगायची आहे. मनोभावे तुळशी मातेला नमस्कार करायचा आणि हे दिवे आपल्याला तुळशीजवळ ठेवायचे आहे. पण डायरेक्ट जमिनीवर न ठेवता प्रत्येक दिव्याखाली आपल्याला थोड्याशा अक्षता देखील ठेवायच्या आहे. त्या दिव्यांना हळद कुंकू अक्षता देखील आपल्याला अर्पण करून घ्यायचे आहे. त्या अक्षतांचं आसन बनवून त्याच्यावरती ते दिवे आपल्याला ठेवायचे आहे. दिव्यांचं तोंड आपल्याला तुळशीच्या दिशेला करायचं आहे. त्यानंतर रात्रभर हे दिवे आपल्याला तुळशीजवळ तसेच ठेवायचे आहे. समजा हे दिवे पक्ष्यांनी, कुत्र्यांनी खाल्ले तर हरकत नाही. समजा दिवे तसेच राहिले तर त्या दिव्यांमधील वात काढून घ्यायच्या. लवंगा, वेलदोडे देखील काढून घ्यायचे. ते एका झाडाच्या बुडाला टाकून द्यायचे आणि जो दिव्यांचं जे कणिक आहे त्यापासून एक गोळा बनवून घ्यायचा आणि तो गोळा आपल्याला गाईला खाऊ घालायचा आहे. तुमच्या घरी गाय नसेल तर जेव्हा कधी गाय येईल त्यावेळेस त्या गाईला ते कणिक आपल्याला खाऊ घालायचं आहे. तर असा हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलाबाळांच्या सुखासाठी, उत्तम आरोग्यासाठी नक्की करायचा आहे. ज्या दाम्पत्यांना संतती प्राप्तीसाठी अडचणी येत आहेत तर त्या जोडीने पुत्रदा एकादशीचं व्रत नक्की करायचं आहे. पुत्रदा एकादशीच्या व्रताची कथा देखील ऐकायची आहे. ती कथा ऐकल्यानेच हे व्रत पूर्ण होतं असं म्हटलं जातं. तर पुत्रदा एकादशीची व्रत कथा देखील आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. त्याची लिंक मी हवं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर अशा प्रकारे उद्या प्रत्येक आईने आपल्या मुलाबाळांसाठी दिव्यांचा उपाय नक्की करायचा आहे. दिवे तुळशीला अर्पण करायचे आहे. आपल्या घरातील बाळकृष्णाची देखील आपल्याला पूजा करायची आहे. तुळशीची पानं देखील बाळकृष्णाला अर्पण करायची आहे. पण एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श करत नाही, त्यामुळे आदल्या दिवशीच म्हणजे आजच तुळशीची पाने तोडून ठेवली तरीही चालतील. तर असा हा उपाय नक्की करून बघा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.